11th ॲडमिशन 2025-26च्या संपूर्ण विद्यार्थ्यांना आता आनंदाची बातमी आहे। तर राऊंड 1चे अलॉटमेंट साईटवर उपलब्ध झालेले आहेत। तर अलॉटमेंट चेक कसे करायचे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वप्रथम आपल्याला 11th ॲडमिशन 2025च्या साईटवर यायचं आहे। साईटवर आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडत असेल। यामध्ये अलॉटमेंट लिस्ट असं एक ऑप्शन दिलेलं आहे। इथून तुम्ही तुमचे अलॉटमेंट चेक करू शकता, म्हणजे तुम्हाला कोणते कॉलेज मिळालेले आहे हे सुद्धा तुम्ही आता चेक करू शकता। तर अलॉटमेंट लिस्टला क्लिक करा। अलॉटमेंट लिस्टला क्लिक केल्यानंतर आपल्याकडे एक ॲप्लिकेशन नंबर आहे जो आपण फॉर्म फिल करताना आपल्याला मिळालेला आहे। तर तो ॲप्लिकेशन नंबर तुमच्याकडे जी प्रिंट आहे त्या प्रिंटवर सुद्धा अवेलेबल आहे, किंवा तुम्ही नोट केला असेल तर तुम्ही इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर इन्सर्ट करा आणि त्यानंतर सर्चला क्लिक करा। सर्चला क्लिक केल्यानंतर तुम्ही यामध्ये तुमची कास्ट, मेरिट, मार्क्स, युडाईस नंबर आणि कॉलेजचे नाव चेक करू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला कोणते कॉलेज मिळालेले आहे हे तुम्ही स्वतः आता साईटवर जाऊन चेक करू शकता। फक्त तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे तुमचा ॲप्लिकेशन ID। तर ज्याही विद्यार्थ्यांनी 11th ॲडमिशन 2025-26 साठी फॉर्म फिलअप केलेला असेल त्या विद्यार्थ्यांना आता आनंदाची बातमी आलेली आहे। अलॉटमेंट लिस्ट चेक करा। तर 30 तारखेपासून ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे। तर 7 तारखेपर्यंत तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। पुढील व्हिडिओमध्ये आपण लॉग इनमध्ये नेमकं काय करायचं या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहे, कारण लॉग इनमध्ये सुद्धा आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे, त्यानंतर अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं आहे आणि त्यानंतर जेही काही डिक्लेरेशन फॉर्म असेल या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर अलॉटमेंट चेक करा। कोणत्याही प्रकारची अडचण आली तर कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जाणार। आणि 11th ॲडमिशन 2025-26च्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।